नमस्कार मित्रांनो. रावणाने मरताना लक्ष्मणाला कोणत्या 3 गोष्टी सांगितल्या होत्या? ते आज आपण बघणार आहोत. रावणाने मरताना लक्ष्मणाला 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. या गोष्टी आजही आपल्या जीवनात प्रासंगिक आहेत. जर तुम्ही या 3 गोष्टी समजून घेऊन जीवनामध्ये आचरणात आणल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. तर मित्रांनो, चला जाणून घेऊयात की कोणत्या त्या 3 गोष्टी आहेत आणि त्या 3 गोष्टी अर्थात यशस्वी जीवन जगण्याचे ज्ञान देणारे आहात. सर्वांना हे तर माहीतच आहे की रावण एक महाज्ञानी पंडित होता. तो अनेक विद्यांमध्ये प्रारंगत होता. केवळ माता सीतेचे हरण केल्यामुळे भगवान श्रीरामांच्या हातून त्याचा मृत्यू झाला. तुम्हाला हे माहीत आहे का, जेव्हा रावण मरणासन्न अवस्थेत पडलेला होता आणि अंतिम घटिका मोजत होता, तेव्हा भगवान श्रीरामाने स्वतःहून त्याचा छोटा भाऊ लक्ष्मणाला रावणाकडून आयुष्याचे ज्ञान घेण्यास सांगितले होते. या ठिकाणी सर्वात आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट ही आहे की रावणाने त्याच्या शत्रूला हे ज्ञान देण्यासाठी अजिबात कुचराई केली नाही. रावणाने लक्ष्मणाला दिलेले हे जीवन शिक्षण आजच्या काळातील लोकांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे, जेवढे ते त्रेतायुगामध्ये उपयोगी होते. भगवान श्रीराम आणि रावणाच्या युद्धाच्या अंतिम दिवशी जेव्हा रावण भगवान श्रीराम यांच्या बाणांनी जखमी होऊन मरणासन्न अवस्थेमध्ये पडला होता, तेव्हा भगवान श्रीरामाने स्वतः लक्ष्मणाला म्हटले, जा आणि रावणाकडून जीवनाचे ज्ञान घेऊन ये. आपले थोरले भाऊ भगवान श्रीराम यांचे बोलणे ऐकून लक्ष्मण सुद्धा द्विधा मनस्थितीत पडले आणि म्हणाले, तुम्ही हे काय बोलत आहात? एक अत्याचारी राक्षस जीवनाशी संबंधित मूल्याचे शिक्षण कसे काय देऊ शकतो? हे ऐकून भगवान श्रीराम हसून म्हणाले, लक्ष्मणा, तुला माहीत नाही, रावण राक्षस होण्याबरोबरच एक महाज्ञानी आणि महापंडित देखील आहे. तो एक महान शिवभक्त आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्या जवळ जा आणि त्याच्याकडून जीवनाचे ज्ञान मिळवून घे. त्यानंतर लक्ष्मण भगवान श्रीरामांना प्रणाम करून रावणाजवळ गेले. रावणाजवळ जाऊन लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले, हे लंकेश, मी तुमच्याकडून जीवनाशी संबंधित ज्ञान मिळवण्यासाठी आलो आहे. रावणाने मात्र लक्ष्मणाच्या अभिवादनाचे काहीही प्रत्युत्तर दिले नाही. खूप वेळ झाली तरीही रावण काही बोलेना. म्हणून लक्ष्मण भगवान श्रीरामाकडे परत गेले आणि म्हणाले, रावण माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही. भगवान श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा, ज्याला ज्ञान मिळवायचे आहे तो देणाऱ्याच्या डोक्याजवळ नाही तर पायाजवळ उभा राहतो. त्यामुळे परत जा आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून त्याला परत आग्रह कर. भगवान श्रीरामांनी असे समजावून सांगितल्यानंतर लक्ष्मण पुन्हा रावणाजवळ गेले आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून आपले दोन्ही हात जोडून म्हणाले, हे लंकाधीश, कृपा करून तुम्ही मला जीवनाचे रहस्य समजावून सांगा. लक्ष्मणाचे बोलणे ऐकून रावण म्हणाला, हे लक्ष्मणा, तू धन्य आहेस. तुला प्रभू रामासारखा भाऊ मिळाला आहे. तू धन्य आहेस जो तू सदैव त्याच्यासोबत राहिला आहेस. लक्ष्मणा, लक्ष देऊन ऐक. मी आज तुला 3 गोष्टी सांगणार आहेत, ज्यामध्ये संपूर्ण जीवनाचे सार आहे. शुभ कार्य लवकर करावे. रावणाने लक्ष्मणाला सांगितले की जे काही शुभ कार्य करायचे आहे ते लवकर करावे, कारण आयुष्य अनिश्चित असते आणि कधी संपेल हे कोणालाच माहीत नसते. शुभ कार्य करण्यासाठी कधीही आळस आणि उशीर करू नये. तसेच अशुभ कामं जेवढी शक्य होतील तेवढी टाळली पाहिजेत. लक्ष्मणा, मी सुद्धा हीच चूक केली होती. अशुभ कामांना मी नेहमी प्राथमिकता दिली आणि शुभ कार्य नेहमी टाळत राहिलो. मी प्रभू श्रीरामांच्या चरणावर येण्यासाठी खूप उशीर केला. एवढेच नाही तर मी माता सीतेचे हरण करण्यामध्ये माझा विजय समजला नसता तर आज माझी ही दैनावस्था झाली नसती. लक्ष्मणा, जेव्हा माझी बहीण शूर्पणखाने मला भगवान श्रीरामांविषयी सांगितले तेव्हाच मी ओळखले होते की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामांच्या रूपामध्ये स्वतः नारायण आले आहेत. पण तरीही माझ्या अहंकारामुळे मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो नाही आणि हेच कारण आहे की आज माझी ही अवस्था झाली आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शत्रू किंवा रोग लहान समजू नये. रावणाने लक्ष्मणाला सावध केले की शत्रू किंवा रोग अगदी छोटासा असला तरीही त्याला कमी लेखू नये, कारण छोटीशी चूक मोठे नुकसान करू शकते.
तुमच्या शत्रूला कधीही निर्बल समजू नका. कारण जेव्हा परमपिता ब्रह्मदेवानी माझ्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन मला वरदान मागण्यासाठी सांगितले होते, तेव्हा मी वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टींवर विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले होते. त्यावेळी मी असा विचार केला की वानर आणि मानव हे दोन्ही तुच्छ प्राणी आहेत. माझ्यासारख्या बलशाही योद्ध्याचे हे काहीच वाकडं करू शकत नाहीत. हे लक्ष्मणा, आज बघ, या दोन्ही प्राण्यांमुळे मी माझे अंतिम श्वास मोजत आहे. जर मी वानर आणि मानवाला माझ्या अहंकारामुळे निर्बल समजलं नसतं तर माझी आज अशी दशा झाली नसती. त्याचनंतर मित्रांनो, तिसरी गोष्ट रावणाने अशी सांगितली की स्वतःचे रहस्य गुप्त ठेवावे. रावणाने लक्ष्मणाला सांगितले की आपले व्यक्तिगत रहस्य कोणासही सांगू नये, कारण रहस्य बाहेर पडल्यास त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. परिणामी आपणास प्राणसुद्धा गमावा लागू शकतो. चुकूनही आपल्या आयुष्यातील रहस्य आणि कमजोर बाजू कोणाला सांगू नये. कारण जेव्हा ब्रह्मदेवाच्या अज्ञानाने यमराजांनी माझ्या नाभीमध्ये अमृत भरले आणि म्हटले की जोपर्यंत हे अमृत तुझ्या नाभीमध्ये राहील तोपर्यंत तुझा कोणीही वध करू शकणार नाही. परंतु मी काय केले? मी माझे हे रहस्य माझा भाऊ बिभीषणाला सांगितले आणि ही चूक आज माझ्या मृत्यूचे कारण बनली आहे. त्यामुळे कोणालाही आपल्या आयुष्याशी संबंधित गुप्त गोष्टी सांगू नये. एवढे बोलून रावणाने आपल्या प्राणाचा त्याग केला. त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रुधारा वाहत होत्या. या 3 उपदेशांमधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी हे उपदेश आपल्याला खूप प्रेरणादायी आहेत. तर मित्रांनो, ही एक पौराणिक कथा आहे. या कथेमधील सर्व तथ्य पूर्णतः खरे असावेत असेही नाही. आपल्यासाठी फक्त यामधून मिळणारा उपदेश खूप महत्त्वाचा आहे. हा उपदेश मी तुम्हाला आज या व्हिडिओ माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा उपदेश समजून घेतल्यास तुम्हाला जीवनामध्ये त्याचा निश्चितच फायदा होईल. तर मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये.